नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विरा करिअर अकॅडमीमध्ये मी विकास सोळे तुमचं मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण जिल्हा परिषद भरतीबद्दल इथे गणित बुद्धिमत्ता त्याचा जो पेपर असतो आपला 15 क्वेश्चनचा, त्या क्वेश्चनबद्दल आपण इथे सराव करणार आहोत, जे की सगळे क्वेश्चन हे IBPS पॅटर्ननुसार असतील. तर ज्या विद्यार्थ्यांचा आरोग्य सेवक आहे, त्या विद्यार्थ्यांना 15 क्वेश्चन हे गणित गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषया मिळून असतात. तर त्यासाठी जे काही IBPS पॅटर्ननुसार प्रश्न बनतात, जे की या आधीचे जे पेपर झाले होते आरोग्य सेवक, आरोग्य परिचारक आणि ग्रामसेवक, त्यांना जो पॅटर्न आलेला आहे, त्यांना ज्या पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याच पद्धतीचा आपण इथे पेपर घेत आहोत. विद्यार्थ्यांनो, लेक्चर शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये नक्कीच तुमचा फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला लेक्चर शेवटपर्यंत बघणं आवश्यक आहे. तर वेळ न घालवता आपण जाऊया पहिल्या प्रश्नाकडे. मित्रांनो, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. तर इथे तुम्हाला सरळ रूप द्या म्हणून हा प्रश्न असतो. काय? सरळ रूप द्या. तर इथे तुम्हाला जे काही ब्रॅकेटमध्ये दिलेले इथे दिले गुणाकार असे जेव्हा प्रश्न येतात, हे तुम्हाला बोर्डामासनीच सोडवायचे आहेत. त्याच्यापेक्षा सरळ सरळ गुणाकार करून तुम्ही याचे उत्तर काढायचं नाही. ठीक आहे, तिथे तुमचा ऑप्शन चुकेल. तर बोर्डामासचा नियम काय म्हणतो? ते ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय आधी तुम्हाला भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज आणि मग वजाबाकी. तर चला सॉल्व्ह करूया. इथे प्रश्न असतो बघा. 12 गुणिले 5 आहे अधिक 24/6 वजा 3. तर हे भाग देऊन घ्या. 6×24. मग करा गुणाकार. 12×5 = 60. ठीक आहे, इथे आलं 60 अधिक इथे काय उरलेले 4 उरलेले वजा 3. बेरीज करून घ्या. 64 येईल. 60 अधिक 4 आणि वजा 3 म्हणजे किती येणार आहे? 61 ही तुमची बेरीज आहे. हे का ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन 1 तुमचं उत्तर आहे. आणि जर तुम्ही सरळ सरळ गुणाकार केले की आधी गुणाकार मग बेरीज केली, भागाकार दिला, असं जर केलं त्याचं उत्तर तुमचं 11 येईल. वाटलंच तर करून बघा तुम्ही. आणि ते पर्याय एकदम चुकीचा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ऑप्शनमध्ये सुद्धा तसे पर्याय दिलेले असतील. त्यासाठी थोडंसं पेशन्स ठेवून पेपर सोडवा आणि लक्षपूर्वक सोडवा. चुकू नका, कारण की हे 15 मार्क्स तुमचे फ्रीचे आहेत आणि हेच कट ऑफसाठी तुम्हाला उपयोगी पडतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन, नंबर सिरीजचा प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणतोय? 10 आहे, 10 नंतर 17, 26, 37 आणि प्रश्नार्थक ठिकाणी कोणती संख्या ही काढायची. इथे 2 लॉजिक लागतात. मी दोन्ही तुम्हाला इथे सांगणार आहे, तर लक्षात घ्या. आता सुरुवातीला आपण गॅप बघू. किती मित्रांनो? हा गॅप 7चा आहे. त्यानंतर बघा कितीचा आहे, तर हा 9चा आहे. त्याच्यानंतर कितीचा आहे मित्रांनो? तर तो 11चा आहे. लक्षात आलं का तुम्हाला? इथे 2-2 ने अंक वाढत चालले. म्हणजे बघा, इथे 2चा गॅप आहे, इथे 2चा गॅप आहे. समोरचा जर 2चा गॅप दिला तर म्हणजे किती? 13 असलं पाहिजे. जर 36 मध्ये आपण 13 ऍड केले तर किती होतं मित्रांनो? 50 येतं. ठीक आहे, मी समोरची संख्या काय येणार आहे? ती 50 येणार आहे. ऑप्शन 2 तुमचं अचूक उत्तर आहे. हा झाला एक पॅटर्न. आता अजून कोणत्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता तर बघा मित्रांनो, ते सुद्धा सांगतो तुम्हाला. अजून कोणतं लॉजिक आहे याच्यामध्ये, आणि सगळे लॉजिक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, कारण की पेपरला कसे प्रश्न पडतील हे कोणीच गेस करू शकत नाही. आता बघा 10, 17, 26 आणि 37. तर बघा हा 10 जो आहे हा 3चा वर्ग अधिक 1 जर केला 10 होतो, बरोबर? म्हणजे 9 अधिक 1 10. तिथं बघा हे 17 दिलेले आहे. हा काय? 4चा वर्ग अधिक 1 म्हणजे काय? 17 आहे. 16 अधिक 1 म्हणजे 17. 26 बघा काय आहे, तर इथे 5चा वर्ग दिलेला आहे. ठीक आहे, 5चा वर्ग दिलाय अधिक 1 आहे, त्याकडून 26 झाले. त्याच्यानंतर आहे 37. 37 काय? 6चा वर्ग अधिक 1 आहे, म्हणजे 37 झाला. तर पुढची संख्या काय येणार? 3, 4, 5, 6 काय येणार? ती 7 येणार. म्हणजे 7चा वर्ग अधिक 1 जर केलं तर काय येतं मित्रांनो? 50 येतं. दुसरं लॉजिक काय आलं? हे लॉजिक आहे, त्याचं सुद्धा उत्तर काय येतं? 50 येतं. अजून कोणतंच याच्यामध्ये दुसरं लॉजिक लागत नाही. ठीक आहे, हे लक्षात असू दे. दोन्ही पद्धतीने तुम्ही काढू शकता. दोन्ही पद्धती बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढील अक्षर गटातील चुकीचे पद इथं आपल्याला ओळखायचं आहे. बघा, ए आणि झेड. ठीक आहे, ए आणि झेड दिलेला आहे. त्याच्यानंतर बी आणि वाय आहे, सी आणि एक्स आहे, डी आणि व्ही आहे, नंतर ई आणि व्ही आहे. ठीक आहे,
तर बघा ए आणि झेड मध्ये जर तुम्ही इथं कंपॅरिझन केलं तर झेड हा एच्या ऑपोजिट असतो. ठीक आहे. जर समजा तुम्ही ए टू एम पर्यंत असे लिहत गेले आणि नंतर एम पासून असे रिव्हर्स जर आले, ठीक आहे, तर तुम्हाला हे शब्द एकामेकाच्या ऑपोजिट दिसतील. तर तसा सिक्वेन्स आहे बघा आता. तर बीच्या ऑपोजिट कोण असतो? वाय असतो. सीच्या ऑपोजिट कोण असतो? तर एक्स असतो. बरोबर. इथे बघा प्रत्येक जण ऑपोजिट दिलेला आहे. तर डीच्या ऑपोजिट कोण असतो? तर डीच्या ऑपोजिट मित्रांनो डब्ल्यू असतो. पण इथं काय घेतलं? व्ही घेतलंय. समोर बघा ईच्या ऑपोजिट काय असतो? तो व्ही असतो. हे सुद्धा बरोबर आहे. इथं आपल्याला चुकीचं पद कोणतं आहे? डी व्ही आहे. तर ऑप्शन एक तुमचं इथे अचूक उत्तर आहे. अशा प्रकारे तुम्हाला रिझनिंगचे प्रश्न सोडवायचे आहेत. एकदम इझी राहतात. फक्त तुम्हाला पॅटर्न सगळे माहीत असणं आवश्यक आहे. नंतर बघा चौथा प्रश्न. काय म्हणतो प्रश्न? एका सांकेतिक भाषेत डिनर हा शब्द 21, 33, 45 अंकामध्ये दिला आहे. ठीक आहे. 2, 1, 3, 3, 4, 5 प्रत्येक अल्फाबेटला एक सिंगल नंबर दिला. तर पनीर हा शब्द 5, 0, 3, 4, 4, 5 मध्ये असं लिहिलं आहे. ठीक आहे. तर एंड या शब्दाचा शब्द कसं लिहिला जाईल? म्हणजे काय? मला हे जे दोन त्याची कोड दिलेले आहे, या कोडवरून तुम्हाला एंड हा शब्दाचा नंबर तयार करायचा. तर बघा मित्रांनो, ई एंड डी. ठीक आहे. आता इथे ईचा कोड बघायचा आहे. ईचा कोड मित्रांनो बघा इथे 4 दिलेला आहे. म्हणजे मागून आधी आरचा 5 आणि ईचा 4 दिलेला आहे. ठीक आहे. तो 4 घ्या. नंतर बघायचं आहे एन. आता एन इथं पण आहे, इथं पण आहे. दोन्हीकडे तुम्ही क्रॉस करू शकता. बघा इथं सुद्धा ईचा 4 4च आहे. तर एनचा बघा. एनचा किती मित्रांनो? 3 दिलेला आहे. ठीक आहे. इकडं सुद्धा एनचा 3 दिलेला आहे. दिसतोय? तर तेच बघा. आला. आता बघायचं आहे डी. डीचा इथं कोड काय दिला आहे मित्रांनो? डीचा कोड इथे तुम्हाला 2 दिलेला आहे. ठीक आहे. डीचा कोड किती दिलाय? 2 दिलाय. म्हणजे आपल्याला एंडचा कोड काय झाला? 432 आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन 3 तुमचं इथे अचूक उत्तर. तुम्हाला सांकेतिक भाषेतला कोड तुम्हाला डिफाईन करायचा. दुसरं काहीच वेगळं लॉजिक नाही. पेपरचा मॅथ रिझनिंग मधलं जर रिझनिंग म्हटलं मित्रांनो, तर इझी येतं. फक्त तुम्हाला ते प्रश्न माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे 15 पैकी तुम्हाला जे 7 प्रश्न आहेत हे रिझनिंगवर येतात आणि ते तुम्हाला आलेच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला लेक्चर आपल्या चॅनलवर जे रिझनिंगचे लेक्चर आहे ते बघणं तुमचे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचा जो काही वीक पॉईंट आहे तो निघून जाईल. आता बघा हा प्रश्न रिझनिंग बेसिस आहे. डायरेक्शनचा आहे. काय म्हणतोय? किरण दक्षिणेकडे 10 किलोमीटर चालते व पूर्वेकडे वळून 5 किलोमीटर पळते. ठीक आहे. नंतर वळून दक्षिणेकडे 10 किमी चालते आणि वळून पश्चिमेकडे 5 किलोमीटर चालते. तर ती निघाली ठिकाणापासून आता किती अंतरावर असेल? ज्या ठिकाणाहून ती निघाली तिथून किती अंतर आहे? यासाठी तुम्हाला डायग्राम काढावी लागेल. ठीक आहे. आता एक पॉईंट पकडा. तर कधीही डायरेक्शन बेस्ड जर प्रश्न आला तुम्हाला मित्रांनो, तर डायरेक्शन लक्षात काय ठेवायचे? हा जो आहे तुमचा, हा तुमचा मिड पॉईंट आहे, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट असतो. याची जी वरची बाजू असते ती उत्तर असते, खालची बाजू असते दक्षिण असते. याची जी तुमच्या हाताला जी उजवी बाजू आहे, जेव्हा तुम्ही पीसीवर बसता तेव्हाच ती डायरेक्शन तुम्ही समजून घ्यायची. वरची बाजू उत्तर, खालची दक्षिण, उजव्या साईडची पूर्वे आणि डाव्या साईडची पश्चिम. ठीक आहे. याच प्रकारे तुम्हाला डायरेक्शनचे प्रश्न सोडवायचा आहे. याच डायग्राम लक्षात ठेवून करायचं आहे. ठीक आहे. आता स्टार्टिंग पॉईंट आहे. स्टार्टिंग पॉईंट काय म्हणतो? दक्षिणेकडे 10 किमी चालले किरण. ठीक आहे. तर इथं 10 किलोमीटर घ्या. आता हे पूर्ण 10 किलोमीटर असं ओढायची गरज नाहीये. तुम्ही अंदाज घेऊ शकता. तरी सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. हे घेतलं आपण 10 किलो. त्यानंतर काय केलं? ती 5 किलोमीटर पूर्वेकडे वळाला. तर पूर्व कोणतं डायरेक्शन तुमचं? इकडचं आहे. तुम्हाला इकडे वळण आहे. किती? 5 किमी चालली. त्यानंतर ती वळून दक्षिणेकडे 10 किलोमीटर म्हणजे परत खाली दक्षिणेकडे 10 किलोमीटर चालली. ठीक आहे. तर ती निघालेल्या ठिकाणापासून म्हणजे कसं इथून किती अंतरावर आहे? आता बघा इथून तुम्हाला इथं जायचं म्हणजे काय करावं लागेल? हे 10 अंतर आहे आणि हे 10. आता तुम्हाला सरळ हे विचारले किती अंतरावर आहे? इथं सध्या ती थांबली आहे. तर हे 10 आणि हे 10 किती होईल? 20 किमी. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन 2 तुमचं इथे उत्तर असेल. एवढ्या लॉजिकने तुम्हाला सोडवायचं आहे. मित्रांनो पेपर आपला किती मिनिटाचा आहे? 90 मिनिटाचा आहे. तर तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. पर क्वेश्चन पर मिनिट जरी सोडवला तुम्ही तरीही तुमच्याकडे वेळ उरेल.
चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय म्हणतो, ए हा बीचा मुलगा आहे, के ही एलची नात आहे. ठीक आहे. ए कोण आहे? बीचा मुलगा आहे आणि के ही एलची नात आहे. तसेच एल बीची पती आहे. एल हा बीचा पती आहे. तर ए हा एलचा कोण? ठीक आहे. आता याला तुम्हाला नातेसंबंधाची डायग्राम तुम्हाला याच्यावरून काढता आली पाहिजे. सुरुवातीला काय करू आपण? पहिलं सेंटेन्स घेऊ. ए हा बीचा मुलगा आहे. ठीक आहे. हा ए आणि हा बी. ठीक आहे. ए हा बीचा मुलगा आहे. म्हणजे काय? इथं त्यांचं जेंडर सुद्धा डिफाईन झालं. पण बीचं झालं का? नाही. कारण काय? जर त्याची आई जरी असली तरी तिचा तो मुलगाच झाला ना. म्हणून ए हा बीचा मुलगा आहे. आता आपण अशी पिढ्या ड्रॉ करत असतो. नंतर काय दिले? के ही एलची नात आहे. आता बघा इथं ए आणि बी दाखवलंय, तर के आणि एलचा काही संबंध आहे का? तर सोडून द्या. पुढचं सेंटेन्स घ्या. काय म्हणतो? तसेच एल हा बीचा पती आहे. कोण? एल हा बीचा पती आहे. म्हणजे ही बी कोण झाली? फिमेल झाली. ठीक आहे. बी कोण झाली? फिमेल झाली. लगेच त्याला गोल करून घ्या. एल कोण आहे? पती आहे. म्हणजे काय? तर लक्षात घ्या, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, मेल आणि फिमेल तुम्हाला जर ड्रॉ करायचे, ठीक आहे, स्त्री आणि पुरुष, त्याला कधी पण काय करायचं, तो पुरुष जो आहे तो बॉक्समध्ये घ्यायचा, जी फिमेल आहे ती सर्कलमध्ये घ्यायची, आणि जर ते नवरा बायको असतील तर त्या दोघांमध्ये डबल लाईन ठेवायची, आणि तसेच पिढी चेंज झाली तर ती खाली ड्रॉ करायची. मेल असेल तर मेल, जसे जसे पिढ्या येतील तसे त्या डाऊन करत चालायचे. म्हणजे तुम्हाला इथे जनरेशन क्लिअर समजेल. आता पुढचा बघा सेंटेन्स काय इथं, ए आणि एल बी पण हे तिन्ही झालेले. आता राहिलं कोण? हे सेंटेन्स राहिलं बघा. के ही एलची नात आहे. आता एलची नात म्हणल्यावर काय? एची मुलगी असेल. ठीक आहे. आता नात आहे, नातू नाही, काय नात शब्द वापरला म्हणून कोण आहे? फिमेल आहे. प्रश्न काय विचारलाय बघा आता. तर ए हा एलचा कोण? हा जो ए आहे हा एलचा कोण आहे? अरे सरळ सरळ आहे, मुलगा आहे. ऑप्शन एक तुमचं इथे उत्तर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम काढावा लागतो. फक्त काय होतं, तुम्ही ए आणि बीचा वाचल्यानंतर के आणि एल मध्ये कन्फ्युज होता. ते सेंटेन्स सोडून पुढे बघा. या दोघांना रिलेट करणारा सेंटेन्स कोणता आहे तिथे पोहोचा, तुमची डायग्राम कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे. हार्डली 30 सेकंदामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडू शकता. फक्त तुम्हाला या टॅग माहिती असल्या पाहिजे. चला, प्रश्न 7वा बघतोय आपण इथे मित्रांनो. आज दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी रविवार आहे. ठीक आहे. तर पुढील वर्षी 2 एप्रिल 2024 रोजी कोणता वार असेल? ठीक आहे. एकाच वर्षाचं मध्ये आपल्याला काढायचं. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण एका वर्षामध्ये काढतो तर तेव्हा तो वार जो आहे तो एक दिवसाने पुढे जातो. ठीक आहे. जर समजा आजच्या डेटला जर हा मंगळवार असेल तर पुढच्या वर्षी एक दिवस पुढे जर गेला, म्हणजे जर लीप वर्ष नसेल तर पुढचा त्याच तारखेला जो दिवस असणार आहे तो एक दिवस पुढे म्हणजे बुधवार असेल. पण जर त्याच्या समोरचं येणारं जे वर्ष आहे ते लीप वर्ष असेल तर कितीना वाढतो दिवस? 2 दिवसांनी पुढे जातो. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण एक कंडिशन आहे. कंडिशन अशी असते मित्रांनो, की तुम्ही जी तारीख आहे ती फेबच्या आधी नसली पाहिजे. फेबच्या नंतर जर असेल लीप वर्षाची तर 2 दिवस वाढतील. त्याच्या आधीची असेल तर 2 दिवस वाढणार का? तर नाही. ठीक आहे. एवढं तुम्हाला मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर बघा आता 2 एप्रिल 2 एप्रिल 2023, 2 एप्रिल 2024. या दोघांमध्ये लीप वर्ष कोणतं आहे? तर ते आहे 2024. कसं काय? तर त्याला पूर्ण 4ने भाग जातो म्हणून ते लीप वर्ष आहे. हे कधी पण लॉजिक लक्षात ठेवायचं. ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग म्हणतोय. ठीक आहे मी. तेच तेच वर्ष फक्त लीप वर्ष असतं. ठीक आहे. आता जेव्हा आता लीप वर्ष, आता हे फेब नंतरचं आहे एप्रिल. त्याच्यामुळे काय होणार आहे? 2 दिवसांनी वाढणार. ठीक आहे. इथं आज कोण वार आहे? इथं 23 मध्ये रविवार आहे. 2 दिवसांनी वाढल्यानंतर लीप वर्ष आलं म्हणजे काय असणार आहे? 2 दिवसांनी सोमवार आणि मंगळवार. म्हणजे सरळ सरळ लॉजिक होतं. 2 दिवसांनी वाढेल. म्हणजे ऑप्शन 2 तुमचं इथे उत्तर आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना लीप वर्ष ज्यांनी चेक नाही केलं ते सरळ सरळ काय करणार आहे? सोमवारला टिक करून पुढे जातील. त्यांना तेवढंच लॉजिक माहीत आहे किंवा 1 वर्षाचा गॅप आहे म्हणल्यावर 1 दिवसानं वाढेल. ज्यांना लीप वर्षाबद्दल प्रॉपर माहिती आहे ते मंगळवार टिक करून यांचं
टिक करतील. चला नेक्स्ट क्वेश्चन. अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसलेली आहेत. सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये आहे, मध्ये, व महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये, आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्या मध्ये आहे. तर अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दीपक कोणामध्ये आहे? कोणाचंच डायरेक्शन फिक्स नाहीये. कोण उजवीकडे, कोण डावीकडे. इथे तुम्हाला कधीच अशी लाईन ड्रॉ करून 7 व्यक्ती घेऊन तुम्ही ही डायग्राम काढली नाही पाहिजे, कारण यानं तुमचा आन्सर येणार नाही. ठीक आहे. आता ती काढायची कशी? सरळ सरळ पहिल्या सेंटेन्स पासून सुरुवात करा. ठीक आहे. ते इथपर्यंत समजा तर हे नाव दिलेले, इथून पुढे आपल्याला घ्यायचे. तर सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे. ठीक आहे. सरळ घ्या. सुनील, पूर्ण नाव गेल्यापेक्षा सुनीलच घे. ठीक आहे. सुनील म्हणजे सुच. बघा मित्रांनो, सुनील दीपक व अनिलच्या मध्ये आहे. ठीक आहे. आता उजवीकडे दीपक घेऊ आणि घेतलं तर त्याचं कारण आहे, सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही अनिल इकडून घेतला तर तुम्हाला डायग्राम 2 पोझिशन समजा आपण घेऊ शकतो. चला ठीक आहे. इथे घेऊ आणि दीपक उजवीकडून घेऊ. ठीक आहे. हे दोन्ही डायग्राम आपल्याला ड्रॉ होते. 3 व्यक्ती बसलेले आहेत. आपल्याला अजून किती बसवायचे? 4 बसवायचे. दुसरं सेंटेन्स बघा, ज्यामध्ये दीपक, सुनील आणि अनिलचा उल्लेख झालेला आहे. ठीक आहे. पुढचं सेंटेन्स बघा काय आहे. महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहे. ठीक आहे. इथे आता सुनील, दीपक, अनिलचा वाक्यामध्ये उपयोग झालाय का? नाही. तर त्याला सोडून द्या. पुढचं सेंटेन्स बघा. संजय हा दीपक व प्रशांतच्या मध्ये आहे. आता बघा इथे दीपक आहे. आता मध्ये घ्यायचं आहे. तर इकडे येईल का प्रशांत? नाही. इकडंच यायला पाहिजे. ठीक आहे. तर इकडेच घ्या. कुठे येणार आहे? दीपक आणि प्रशांतच्या मध्ये संजय, म्हणजे इथं संजय येईल तर इथे येईल प्रशांत. ठीक आहे. आता किती व्यक्ती झाले? 6 व्यक्ती ऑलरेडी, सॉरी 5 व्यक्ती झाले, 2 व्यक्ती बसवायचे राहिले. इथे बी तसंच होईल. इथं संजय येईल आणि इथे प्रशांत येईल. उत्तर तुमचं दोन्ही पोझिशन येणार आहे. आता बघा याच्यामध्ये पुढं अनिल आणि सुरेशचं विचारले, पण बघा याच्या आधीचं सेंटेन्स काय होतं? महेश हा प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये बसलेला आहे. आता बघा प्रशांत आणि महेशच्या मध्ये, म्हणजे महेश आणि सुरेशच्या मध्ये महेश बसलेला आहे. ठीक आहे. झाले. आता बघा 1 2 3 4 5 6 7 साती व्यक्ती बसले. इथे बी तुम्ही घेऊ शकता महेश आणि सुरेश, इथे बसतील. आता प्रश्न बघा काय, त्याच्या आधी सेंटेन्स काय दिलं ते बघा. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत. बघा आता इथे हा सुरेश आहे, इथं हा अनिल आहे. खाली सुद्धा ते चालले आहे. इथं सुरेश आहे, इथं अनिल आहे. ठीक आहे. मेन गोष्ट ही होती की दोन्ही एंड पॉइंटला अनिल आणि सुरेशच आले पाहिजे, तेव्हाच तुमचं आन्सर निघणार आहे. तर दोन्ही टोकाला आहेत, तर दीपक कोणाच्या मध्ये आहे? बघा दीपक कुठे आहे? इथे आहे. ठीक आहे. इथं कुठे आहे? इथे आहे. या साईडला कोण आहे? तर हा संजय आहे. आणि इथे कोण आहे? तर इथे सुनील आहे. संजय आणि सुनीलच्या मध्ये इथे सुद्धा सुनील आणि संजय. ठीक आहे. यांच्यामध्ये दीपक आहे. ऑप्शन आहे का सुनील संजयचा? आहे. ऑप्शन 1 हा तुमचा अचूक उत्तर आहे, सुनील आणि संजय. समजलं कसं केलं? तर इथे तुम्हाला लाईन ड्रॉ करून नाही करायचंय, तुम्हाला वाक्यानुसार तुम्हाला इथं सेंटेन्स पुट करायचे, जेणेकरून तुमचा आन्सर येईल. ठीक आहे. इथं थोडंसं लक्ष असू द्या. प्रश्न 9 बघा मित्रांनो. सुनील विक्रांतपेक्षा उंच आहे. अमर हरीपेक्षा उंच आहे. समीर सुनीलपेक्षा उंच आहे. तर हरी समीरपेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी उंची कोणाची? तर बघा इथे सुद्धा तुम्हाला सेंटेन्सला सेंटेन्स जोडत चालायचं. सगळ्यात पहिले काय? सुनील. सांगतो सुनील कोणापेक्षा उंच आहे? विक्रांतपेक्षा उंच आहे. ठीक आहे. तिथे घेतला विक्रांत. विक्रांतला मॅच होईल असं कोणतं सेंटेन्स आहे का ते बघा. अमर आणि हरी, सुनील विक्रांतचा उल्लेख नाही. इथे बघा समीर आणि सुनील दिले आहे. समीर सुनीलपेक्षा उंच आहे. ठीक आहे. सुनीलपेक्षा उंच कोण आहे? समीर आहे. ठीक आहे. घेतलं. त्याच्यानंतर बघा आता समीर, सुनील आणि विक्रांत मध्ये कोणी आहे का एखादा कॉन्टॅक्ट? बघा इथे दिलेलं आहे. हरी समीरपेक्षा उंच आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यापेक्षा मोठा कोणी? हरी आहे. आता हरी
समीर सुनील याच्यामध्ये कोण आहे का? तर बघा हे सेंटेन्स होता, अमर हरेपेक्षा उंच आहे. हो, अमर हरेपेक्षा उंच आहे. झाले का? सगळे सेंटेन्स झाले बघा. सुनील विक्रांतपेक्षा मोठा आहे, ते सुनील विक्रांतपेक्षा मोठा आहे. त्याच्यानंतर होता समीर सुनीलपेक्षा मोठा आहे, तर ते बघा उंच आहे, ते तो उंच केला. त्याच्यानंतर होता हरी समीरपेक्षा, तर सईपेक्षा, हे ग्रेटर दॅनचं सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर अमर हरीपेक्षा उंच आहे, ते सुद्धा केलं. 5 लोक बसले. विचारलं काय सर्वात कमी उंची कोणाची? सगळ्यात लहान कोण आहे याच्यामध्ये? विक्रांत आहे. ठीक आहे, ऑप्शन 2 तुमचं उत्तर आहे. आता यालाच मी असं सुद्धा ड्रॉ करू शकलो असतो. इथे विक्रांत घेतला असता, नंतर सुनील घेतला असता, समीर, हरी, मग अमर. ठीक आहे, असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो? 800 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने जाते. 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? इथं आपल्याला काय काढायचं? एक्झॅक्ट तो वेळ काढायचा. तुम्हाला सूत्र माहीत असणं आवश्यक आहे. तर बरोबर काय असतं मित्रांनो? वेग गुणिला वेळ. आता इथं काढायचं का आपल्याला? वेळ काढायची. फॉर्म्युला काय बनतो? अंतर भागिला वेग. आता बघा अंतर किती दिलेलं आहे? आता इथं अंतर तसं दिलेलं नाही, तर इथं अंतर कसं तुम्हाला हे करावं लागेल? जे गाडीचं लांबी दिली आहे आणि जी बोगद्याची लांबी दिली आहे, याची तुम्हाला बेरीज करावी लागेल. तर बघा गाडीची लांबी किती आहे? 800 आहे आणि बोगद्याची लांबी किती आहे? 200 आहे. बघा इथे दिलेली आहे गाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी. या दोघांची बेरीज करावी लागेल आणि हेच त्याचं अंतर असेल. ठीक आहे, याला भागीला काय करावं लागेल? वेग. वेग किती दिला आहे? 60 किमी दिलेला आहे. आता बघा इथे 60 किमी घेतला. लक्षात घ्या, गाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी ही मीटरमध्ये दिलेला आहे, पण वेग हा किलोमीटरमध्ये दिला आहे. तर त्याला तुम्हाला मीटरमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आणि ते करण्यासाठी काय करावं लागतं? 518 ने गुणावं लागतं. ठीक आहे. तर आता सगळ्या संख्या मांडल्या. आता तुम्हाला हे कधी सोडवायचं आहे. बघा सिंपल करा. काय सांगतो? या दोघांची आधी बेरीज करून घ्या. 3000 ते 60 गुणीला 5 येतील आणि जे 18 छेदामध्ये आहेत ते अंशामध्ये जातील, म्हणजे वरी जातील, म्हणजे काय होईल ते गुणीला जातील वरती. ठीक आहे, हे समीकरण होईल तुमचं पुढचं. आता यालाच घेऊन चला, याला सॉल्व्ह करा. मित्रांनो बघा, जर तुम्ही 60 गुणीला 5 केलं तर किती उरणार आहे? ते येतील 6 पंचे 30, म्हणजे काय 300 येईल. वरती किती मित्रांनो? 1000 आहेत गुणीला 18. आता मी का सॉल्व्ह नाही केलं तर गुणाकार मोठा होऊन जाईल. सरळ करा. 0 0 गाठा. 3 1 3 साइन त्रिक 18. ठीक आहे, 3 सक 18 होते, म्हणजे 6 आले. 6 गुणीला 10 करा, किती होईल ते? 60. आता हे जे उत्तर आलेलं आहे 60, हे सेकंद मध्ये आलं. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अंतर आणि वेग हे मीटर आणि मीटर सेकंद मध्ये घेता, तेव्हा तुमचं वेळेचं उत्तर जे आहे ते सेकंद मध्ये येणार आहे. ठीक आहे, जेव्हा ते किलोमीटरमध्ये अंतर असतं, स्पीड सुद्धा किलोमीटरमध्ये असतं, तेव्हा तुमचं जे काही वेळ येणार आहे तो हवर्समध्ये येईल. आता इथं हा सेकंदमध्ये आलाय, तर याला मिनिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण ऑप्शन सगळे मिनिटमध्ये आहेत. 60 सेकंद म्हणजे किती? 1 मिनिट आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन 1 तुमचं इथे उत्तर आहे. समजलं कसं केलं तर? अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. मीना व टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:9 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्ष असल्यास मीनाचे आजपासून पुढे 5 वर्षांनी वय खालीलपैकी किती असेल? मीना व टीनाच्या आजचं वयाचं गुणोत्तर किती आहे? 5:9 आहे. ठीक आहे, 5:9 आहे. ठीक आहे, त्यांच्या वयाची बेरीज किती मित्रांनो? 42. तर लक्षात घ्या, या दोघांची जर बेरीज केली तर किती येते मित्रांनो? ती येते 14. ठीक आहे, या 14 ने तुम्ही या 42 ला जर भाग दिला तर तुम्हाला एका रेषेची किंमत येईल. काय? एका प्रमाणाची तुम्हाला उत्तर मिळेल, म्हणजे 14 1 14, 14 त्रिक 42. एका रेषेची किंमत किती आली? 3. आता हे 3 घ्यायचे, या 3नी गुणाकार करायचा 5 आणि इकडे करा
9ला. ठीक आहे. या दोघांचं एक्झॅक्ट वय मिळालं म्हणजे काय होणार आहे 5 त्रिक 15. आता हे वय मिळालं आपल्याला. टिनाचं काय आहे 9 त्रिक 27. ठीक आहे. या दोघांची जर बेरीज केली तर ती मित्रांनो 42 येईल. ठीक आहे. ती काय येईल 42. वयांची बेरीज जर तुम्ही केली तर ती 42 येईल. ठीक आहे. आता इथं आपल्याला विचारले मीनाचं आजपासून पुढे 5 वर्षानंतरचं वय किती होईल? तर मीनाचंच विचारलंय. तर आजचं वय किती आहे ते 15 आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 5 ॲड करायचे. कारण 5 वर्षानंतरचं विचारलं तर किती होईल ते 5 वर्षानंतर 20 वर्ष होईल म्हणजे ऑप्शन 4 तुमचं इथे अचूक उत्तर असेल. समजलं? काय केलं आधी आपण रेशो घेतला. रेशोला आपण जे रेशोची बेरीज घेऊन जे वय दिले त्याला आपण भाग दिला जेणेकरून आपल्याला एका रेशोची किंमत मिळाली. एक रेशो बरोबर किती आहे 3 तर 5 बरोबर किती असायला पाहिजे तर 3 गुणिले 5 केल्यावरती आपल्याला एक्झॅक्ट वय मिळालं. ठीक आहे. की मीनाचं टिनाचं एक्झॅक्ट वय किती आहे आजचं वय आणि आजच्या वयापासून नाही विचारलं तर आजच्या वयापासून 5 वर्षानंतर मीनाचं वय किती होईल तर आजचं वय तिचं 15 आहे. त्याच्यामध्ये 5 ॲड केल्यानंतर तिला 5 वर्षानंतरचं वय मिळेल ते मिळालंय 20 वर्ष. ठीक आहे. ऑप्शन 4 तुमची इथे अचूक उत्तर आहे. चला नेक्स्ट. एका व्यापाराने 520 रुपयाच्या किमतीवर 15% सूट दिल्यास ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल? सिंपल आपण इथे काय करू शकतो जे 520 आहे याचे 15% किती सूट दिली ते काढून घ्या तर 15 भागीला ठीक आहे म्हणजे एक्झॅक्ट किंमत आहे आणि त्याच्यावर 15% सूट दिली म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट किती रुपयाने सूट दिली ते माहीत पडेल. आता इथं टक्क्याने दिली आता रुपयाने काढून घेऊ. ठीक आहे. तर 15% बरोबर किती रुपये ते काढायचे. 520 गुणिले 15 भागीला 100 करायचे. ठीक आहे. तिथे शून्याशी शून्य कटला. आधी तर 5 न भाग द्या 5 त्रिक 15 5 दुनी 10. ठीक आहे. नंतर 2 न द्या 2 एक 2 2 दुनी 4 झाले 2 सकम 12. ठीक आहे. बरोबर आहे 12 होतील. 26 गुणिले 3 केल्यावर किती येणार आहे 78 येणार आहे. ठीक आहे. आता हे मिळालं आपल्याला 15% मिळाले म्हणजे किती रुपये दिली 78 रुपये सूट दिली 520 रुपयावर. एक्झॅक्ट ती वस्तू कितीला विकली हे काढायसाठी काय करावं लागेल 520 वजा 78 केले तर तुम्हाला ती एक्झॅक्ट वस्तू कितीला विकली हे कळेल. ठीक आहे. तर बघा इथे 0 इथं 8 आहे म्हणजे 10तून 8 गेले उरले 2 एक वापस केला 52 मधून 8 गेले उरले 44 म्हणजे एक्झॅक्ट 15% डिस्काउंट देऊन ती वस्तू कडाला विकली मित्रांनो तर 442 रुपयाला मिळाली. विकलीची 520 रुपयाची वस्तू 15% डिस्काउंट देऊन 442 रुपयाला विकली. समजलं? काय केलं 15% जे आहे त्याचं आपण काय केलं रुपयामध्ये कन्वर्ट करून घेतलं नंतर ते मेन जे खरेदी किंमत होती त्याच्यामधून आपण ते वजा करून विक्री किंमत काढली. ठीक आहे. इथं कोणतं सूत्र वगैरे नाही वापरलं हे बेसिक तुम्हाला ट्रिक आहे जी तुम्हाला मी इथे सांगितली. सूत्र वगैरेची प्रत्येक वेळेस पाठ करायची गरज नाही जर तुम्हाला हे बेसिक फंडे माहीत असतील. प्रश्न आहे 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. ठीक आहे. त्यातील 8 मुलांची सरासरी वय 16 वर्ष आहे. तर उरलेल्या मुलांची सरासरी वय किती आहे? टोटल मुलं किती आहेत? 12 मुले. 12 मुलांची सरासरी 15 वर्ष आहे. त्यातलेच 8 विचारले तर त्यांची 16 वर्ष आहे. तर त्यापेक्षा काय करायचं तुम्हाला इथं टोटल वय काढून घ्या. नाहीतर काय करा सरळ 12 गुणिले 15 वजा 8 गुणिले 16 भागीला 4. असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला 4 मुलांचं सरासरी वय मिळेल. आता बघा 12 गुणिले 15 जर केलं तर त्याचं तुम्हाला येईल 80 180. वाटलं गुणाकार करून बघा तुम्हाला हे कॅल्क्युलेशन फास्ट आली पाहिजे. 16 गुणिले 8 किती होतं 128. ठीक आहे. भागीला 4 यांची वजाबाकी करा किती येणार आहे ती तर ती येईल मित्रांनो 52 येईल. बघा 10तून 8 गेले 2 उरले एक वापस केला 18तून 13 गेले 5 उरले 54 भागीला 4 52 भागीला 4 4 1 4 4 3 12 सरासरी किती आली 13 वर्ष आली. बघा
एकदम सिंपल पद्धतीने घेतलेलं आहे. काहीच नाही, काय केलं, या या वयांची सरासरीचा गुणाकार केला आणि या वयाच्या सरासरीचा गुणाकार केला, म्हणजे एक्झॅक्ट टोटल वय मिळालं. त्यामधून आपण ती वजाबाकी केली. आता हे जे वय आलेलं आहे, हे त्या 4 विद्यार्थ्यांचं वय आहे. त्या वयांची आपण सरासरी काढण्यासाठी काय करतो, तसे भाग दिला असता. तोच भाग दिला. इथे 13 वर्ष आली. म्हणजे त्या 4 विद्यार्थ्यांची टोटल बेरीज येते 52 वर्षे. त्याची सरासरी येते 13 वर्ष. ठीक आहे. असं हे कॅल्क्युलेशन होतं. 14वा प्रश्न आहे मित्रांनो. रमेशला दरवर्षी 3% पगारवाढ मिळतो. त्याचा पगार 2023ला ₹40,000 असल्यास 2025ला किती पगार मिळेल हे काढायचं आहे आपल्याला. जे बघा 2 वर्षाचं इन्क्रिमेंट काढायचं आहे, दरवर्षी 3% होतं. तर पहिल्या वर्षीचं काढू आपण. बघा 40,000 गुणिले 3% इन्क्रिमेंट झाले. तर किती रुपयांनी झाले ते काढण्यासाठी 40,000चे 3% काढून घ्या. 0 कटला. 400 गुणिले 3 करा, म्हणजे 4 त्रिक 12, ₹1,200. ठीक आहे. म्हणजे 2023 ते 24चं त्याचं किती आलेलं आहे, ₹1,200 इन्क्रिमेंट झाले. तर ते 40,000 मध्ये जर ॲड केलं तुम्ही, तर किती होईल ते करून घ्या. किती येणार ते ₹41,200 त्याला 2023 ते 24 मध्ये झाले. आता ठीक आहे, त्या वर्षामध्ये आता आपल्याला 24 ते 25चं काढायचं. 24 ते 25चं काढा. त्यासाठी काय, लास्ट इयरची त्याची सॅलरी इन्क्रिमेंट काढावं लागेल. ती किती होती, 21,200. डबल 3% वाढणार, म्हणजे डबल 3 ने गुणाकार करायचा आहे. इथे डबल 0 कटले, गुणाकार करा. 3 दोन्ही 6, 3 एक 3, 4 त्रिक 12. डबल ₹1,236 इन्क्रिमेंट होणार आहे. ते याच्यामध्ये ॲड करा. त्याच्यामध्ये 41,200 मध्ये ॲड करा. टोटल किती होईल, 6, 3, 4, 2, म्हणजे बघा ₹42,436 पगारवाढ झालेली आहे 2025 पर्यंत त्याची. तर आहे ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन 3 याचं अचूक उत्तर. ठीक आहे. दोनदा काढावं लागेल तुम्हाला 3%, तेव्हा तुम्हाला ते एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन मिळेल. यात तुम्ही दुसरा पण ट्रिक आहेत, पण त्या किचकडे कॅल्क्युलेशन वाढतील, म्हणून आपण एक सिंपल सरळ तुम्हाला 3%चं काढून दाखवलेलं आहे. आता सेशनचा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. बघा काय म्हणतो प्रश्न. एक हौद एका नळाने 6 तासात भरतो, तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. तर दोन्ही नळ एकदाच सुरू केले तर हौद किती वेळात भरेल हे विचारलेलं आहे. बघा मित्रांनो, एक ए धरू आणि एक बी धरू. ठीक आहे. 2 नळाचं नाव दिलेलं आहे आपण. आता एक काय करतो, भरतोय, आणि दुसरा काय करतो, रिकामा करतोय. जो तो भरतोय हा नेहमी प्लस असतो मित्रांनो, आणि जो रिकामा करतो तो मायनस असतो. या दोघांचे काय करायचं, आपल्याला लसावी घ्यायचा. तर लसावी काय येतो मित्रांनो, 48. कसा आला, तर 6 गुणिले 8 बी केलं तरी चालेल तुम्ही. 48. आता बघा हा कितीने भाग जाईल, 6 ने 48ला दिला तर 8 न जाईल, 8 ने 48ला दिला तर 6 न जाईल. बघ काय, वजानं जाईल. आता दोन्ही नळ एकदा सुरू करायचे, म्हणजे काय, दोघांची बेरीज करून 48ला भाग द्यायचा. हे काय मिळाली, त्यांची इफिशियन्सी मिळाली, त्यांची काम करण्याची गती मिळाली. ए ची 8 आहे आणि बी ची 6 आहे, पण काय वजा आहे. या दोघांची बेरीज जर केली तर ती येते 2. ठीक आहे. दोन्ही मिळून जर काम करायचं असलं, कारण एक भरणार आहे, एक रिकामा करणार आहे, ही 2 येईल. आणि तेच काय करायचे, त्या पूर्ण हौदाची जी माप दिलेलं आहे, म्हणजे काय 48 जे काय त्या हौदाची साईज मिळाली आपल्याला, तर त्या भागीला 2 केलं तर तुम्हाला याच्यामध्ये वेळ मिळेल. तो 48 भागीला 2 करायचं आहे, तर ते काय येणार आहे, 24. 24 किती तास, तर दोन्ही मिळून जर काम करतील तर 24 तासात तो हौद नक्कीच भरेल. ठीक आहे. अशा प्रकारे सेशन इथं संपते मित्रांनो. पूर्ण 15 क्वेश्चन घेतले. तर नक्कीच तुम्हाला लेक्चर आवडला असेल, विराकर अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरायचं नाहीये, आणि मित्रांमध्ये शेअर सुद्धा करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. आता इथे सांगतो, उद्या परत भेटूया आपण याच टायमाला, अजून एखादा नवीन चांगला पेपर घेऊ. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.